विकृत निलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर आलेत। निलेश चव्हाण हा स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता, तसंच पत्नीचा माणूस छळ करत असल्याचं समोर आलेलं आहे। निलेशने विकृतपणाचा कळस गाठल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती। पाहूया। वैष्णवीच्या नणंदेचा विकृत मित्र निलेश चव्हाण। निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले। निलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली हाती लागली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाला घेऊन जाणारा निलेश चव्हाण हा स्वतःच्या पत्नीचा छळ करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणात त्याच्यावर 2019 मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता। नराधम हगवणे कुटुंबाप्रमाणेच निलेश चव्हाणकडूनही त्याच्या पत्नीचा छळ होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं। निलेश चव्हाणचे काळे कारनामे समोर आले आहेत। निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता। 3 जून 2018 रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या सिलिंग फॅन मध्ये छुपा कॅमेरा दिसला। त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये एसी मध्ये छुपा कॅमेरा दिसला। पत्नीने जाब विचारल्यानंतर निलेशकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। निलेशच्या पत्नीला निलेशच्या लॅपटॉप मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। स्पाय कॅमेराने निलेशने चित्रीकरण केल्याचं उघड झालं। लॅपटॉप मध्ये आणखी काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ होते। पत्नीने जाब विचारल्यानंतर तिला चाकू दाखवून धमकावलं आणि तिचा गळा दाबण्यात आला। निलेशच्या पत्नीने निलेशच्या आईवडिलांकडे तक्रार केली। तक्रार का केली म्हणून निलेशकडून पत्नीचा अमानुष पद्धतीने छळ सुरू होता। पत्नीच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, तरी सुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती। मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला। क्रिमिनल रेकॉर्ड आहे। याच्यापूर्वी 2009 ला सुद्धा याच्यावरती एक एनसी दाखल आहे। एनसीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे। नंतर याच्यावरती हिंजवाडी पोलीस स्टेशनला ड्रंकन ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे। 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-373 या कलमान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट पूर्वी गेलेला आहे। एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे। निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबामध्ये जवळचे संबंध होते। हगवणे कुटुंबात त्याचं मोठ्या प्रमाणावर येणं जाणं होतं। निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक आहे। वैष्णवीची नणंद करिश्माचा निलेश चव्हाण हा मित्र आहे। वैष्णवी आणि शशांकच्या वादात त्याचा सहभाग असल्याची माहिती आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी निलेश चव्हाणवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसंच त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। स्वतःच्या बायकोला छळणारा 2018 पासून त्यांनी तिचा छळ केला। एवढंच नाही तर विकृत असे फोटो स्वतःच्या पत्नीचे काढले। तशा केसेस त्याच्यावर चालू असताना असे लोक मोकाट फिरतात आणि या हगवणे कुटुंबाच्या, आणि जसं काल मयुरी म्हणाली, तो काही शशांकचा मित्र नव्हता, तो करिश्माचा मित्र होता। त्याच्या व्हिडिओ लॅपटॉपमधून सुद्धा अनेक व्हिडिओ जप्त झाले होते। मला असं वाटतं ही सगळे विकृत लोभी लोक आहेत आणि यांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे अशीच नम्र विनंती मी महाराष्ट्र शासनाला करते। हगवणे कुटुंबाने ज्याप्रमाणे वैष्णवीचा छळ केला, मारहाण केली आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, मात्र त्याच हगवणे कुटुंबासारखाच निलेश चव्हाण देखील क्रूर आहे। त्याने देखील स्वतःच्या पत्नीचा छळ केला। तसंच त्याने विकृतपणाचा कळस गाठत स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील काढले। त्यामुळे वेळीच निलेश चव्हाणच्या नांग्या ठेचून त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।